करूयात। राज्यात मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने कमबॅक केलेला आहे। भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात पावसाचा अलर्ट जारी केला आहे। रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे, तर पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। पालघर, ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबईत दमदार पाऊस झाला असून मुंबईतही आज आणि उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज आहे। नाशिक आणि जळगावात विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। विदर्भात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला असून विदर्भासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। राज्यभरातल्या पावसाच्या घडामोडी जाणून घेत असताना पुणे जिल्ह्यातली बातमी जी आहे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। कारण असं आहे की खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे। 35,000 क्युसेक्सने विसर्ग जो आहे तो सुरू आहे। याचं कारण अर्थात पुणे जिल्ह्यामध्ये धरण क्षेत्रामध्ये पाऊस जोरदार कोसळतोय। रात्री 11 वाजता पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात आलेला आहे। शहरातील भिडे पूल जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन जे ते करण्यात आलंय। कारण यापूर्वी जेव्हा खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला होता तेव्हा पुण्यातल्या नदीकिनारी असणाऱ्या इमारतींच्या वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं आपण पाहिलं होतं। काही ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, पण आता पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात पडतोय की धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही। तर राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस जो आहे तो बरसलाय। धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे। मुसळधार पावसानंतर पालघर जिल्ह्यातलं सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण जे ते 100% भरलंय आणि त्यामुळे धरणातून 5,000 क्युसेक्सनं सूर्या नदी पात्रात विसर्ग सुरू आहे। तर इगतपुरी भागातील काही भागांमध्ये जर आपण पाहिलं तर पावसानंतर वैतरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेलं वैतरणा धरण ओव्हरफ्लो झाल्यानं मुंबईकरांची पाण्याची चिंता जी म्हणजे वापरण्याच्या आणि पिण्याच्या पाण्याची चिंता जी ती मिटली आहे। तर दुसरीकडे भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि यामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्यामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आता पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे। या धरणाचे 33 पैकी 25 दरवाजे आहेत ते अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले असून त्यातून 81,293 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर नांदेडचं विष्णुपुरी धरण जे ते ओव्हरफ्लो झाल्यानं नांदेडकरांना दिलासा मिळाला आहे।